आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग आहे। तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू। हा असा सुंदरसा अभंग राग भीमप्लास या रागामध्ये आपल्याला नोटेशनसहित हार्मोनियमवरती वाजून आपल्याला चांगल्या पद्धतीने बसवता येईल अशा पद्धतीचा हा नोटेशन पद्धतीने व्हिडिओ तयार करत आहे। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला जसे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल। आणि दुसरी एक सूचना, जर आपण घरी राहून ऑनलाईन पद्धतीने जर हार्मोनियम गायन, वारकरी चाली, भजन, सुगम, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणारा परीक्षेचा सिलेबस विशारदपर्यंत पूर्ण हा सिलेबस आपण घरी बसून शिकू शकता। तर त्याकरता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा, जेणेकरून आपल्याला जे काय अपूर्ण इच्छा राहिल्या असतील त्या पूर्ण होऊन जातील। कुठे प्रत्येकाला शिकण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा कोणी शिकवणारं नसतं, तर आपल्या घरी बसून आपण शिकू शकता। समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर बघूया मंडळी, हा अभंग सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर तालामध्ये कसा म्हणायचा याचं तुम्हाला सविस्तर म्हणून दाखवतो आणि नंतर याचं नोटेशन सांगतो। तर बघूया, काळी एक ह्या सुरामध्ये आपण घेऊया। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, तुम्ही संत माय बाप। अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन
आता इथे शुद्ध नीचा वापर केला आहे, शुद्ध नी घ्यायचा आहे. तुका म्हणे गुण, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग भजनी ठेक्याबरोबर कसा म्हणायचा याचं संपूर्ण आपल्याला पूर्ण अभंग म्हणून दाखवला आहे. तर आता बघूया आपण याचं नोटेशन. सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह, रागाची पकड आणि नंतर तुम्हाला एक एक लाईनचा एक एक अंतराचं पूर्ण कसं वाजवायचं ते म्हणून दाखवतो. राग आहे भीमप्लास. या रागामध्ये गंधार आणि निषाद म्हणजे ग आणि नी हे 2 स्वर कोमल घ्यायचे आणि बाकी सर्व स्वर शुद्ध. बघूया सुरुवातीला काळी एक ह्या सुरामध्ये आपण घेतोय. यामध्ये ग आणि हा नी हे 2 स्वर कोमल घ्यायचे. सुरुवातीला आरोहात निषादपासून सुरुवात करायची आपल्याला. खर्जे स्वरामधील नी, नी सा ग म प नी सा, सा नी ध प म ग रे सा, नी सा ग प नी सा, सा नी ध प म ग रे सा. आ आ गम पनी पनी सा, हे झाले रागाचे आरोह अवरोह आणि रागाची पकड. आता बघूया एक एक लाईनचं नोटेशन. गम परे सा 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 सा, तुम्ही संत माय बाप. गम परे सा 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 सा, तुम्ही संत माय बाप. निसा पनी रे 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 रे, तुम्ही संत माय बाप. निसा पनी रे 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 रे, तुम्ही संत माय बाप. सारे नी नी सारे ग ग ग, रे रे नी नी सा 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 सा, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप. सारे नी नी सारे ग ग ग, रे रे नी नी सा 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 सा, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप. पुढे ग म परे सा 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 सा, नि सा नि प ग म प म ग, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ग म परे सा 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 सा, नि सा नि प ग म प म ग, तुम्ही संत माय बाप कृपावंत. सारे नि सा मा मा, सारे नि सा मा मा, नि ध सा नि ध प म प म ग, नि ध सा नि ध प म प म ग. कायमी पतित सारे नि सा मा मा, कायमी पतित निधन सा नि ध प म प म ग. कीर्तिवाणू म प म प
कीर्तिवाणू. हे झालं आपला पहिला अंतरा. आता पुढे बघूया. नी 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 पनी प मग अवतार तुम्हा, अवतार तुम्हा. सारे नी सा मा मा धराया कारण. पनी सारे ग, पनी सारे सारे ग ग ग रे रे नी नी सा सा. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन, उद्धराया जन जन जीवा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. आता पुढील अंतरा. ध ध नि सा नि नि द प म प ग म प प. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. ध ध नि सा नि नि द प म प ग म प प. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. ग ग ग ग सा नि प कुळाचार नाम, कुळाचार नाम. म प ग म प नि प म ग. विठोबाचे तुम्ही संत माय बाप. आता शेवटचा अंतरा. आता इथे शुद्ध नीचा वापर करायचा आहे. नी नी सारे नि सा ध, नी नी सारे नि सा ध नि प ध म प ध म प ध नि सा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. नी नी सारे नि सा ध नि प ध म प ध म प ध नि सा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. ग ग ग ग सा नि प तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी. म प ग म प नि प म ग. संत जन तुम्ही संत माय बाप. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अभंग कसा म्हणायचा याचं नोटेशन भिंपलास रागामध्ये समजावून सांगण्याचा या व्हिडिओद्वारे आपण प्रयत्न केला आहे. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. आणि जर आपण असं कट्टुकट जर अभंग, गावळणी, भावगीत, भक्तिगीत, भजन आणि सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, विशारदचा अभ्यासक्रम जर घरी बसून घ्यायचा जर असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत. भरपूर जण शिकत आहेत. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. क्लास 1 दिवसाआड आहे. महिन्यातनं 15 क्लास होतात. क्लासचा टायमिंग सकाळी 8 ते 10 एक वेळ आहे आणि संध्याकाळी 6 ते 9 अशा ह्या 2 सत्रापैकी एक सत्र आपण जॉईन करू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.